अफाट अशी प्रमाणात गर्दी आहे। तर जय शिवराय पब्लिक, मी निशिकांत करणार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तसं पाहायला गेलं तर या ब्लॉगची सुरुवात खूपच अनएक्सपेक्टेड होती। एकदम असं चालता बोलता ब्लॉग सुरू करतोय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या ब्लॉगचं जे मेन टायटल आहे जे तुम्हाला समजलंच असेल, यामध्ये आपल्या नाशिकच्या ज्या काही शिवजयंती आपण त्या कव्हर करणार आहोत। आणि आजचा ब्लॉग खूप छान असा होणार आहे। खूप असा अनएक्सपेक्टेड अचानक भयानक ब्लॉग सुरू करतोय। तर चला आपण नाशिकमधल्या काही शिवजयंतीज एक्सप्लोर करू काय। आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत साहेब आहे, नाव त्यांचं ओम पवार। तर चला आपण निघूया। त्याच्या रूमच्या खाली होतो, अर्धा तासापासून भाऊने वेट करायला लावला। तर इथून निघू। आधी आपण अशोक स्तंभाला जाणार आहे। तिथल्या शिवाजी महाराजांची 45 फुटी सिंहासनावर विराजमान मूर्ती आहे, ती दाखवू। आणि त्यानंतर आपण पुढील जी काही शिवजयंती आहे ती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। फायनली अशोक स्तंभावर पोहोचलेलो। खूप अफाट अशी प्रमाणात गर्दी आहे। तिकडे पाहू, तिकडे आवाज येत असेल तर ठीक आहे, नसेल येत तर मॅनेज करा। तर खूप अमाप प्रमाणात अशी गर्दी आहे। तर खूप जास्त गर्दी आहे। इथून आता निघतोय पुढच्या शिवजयंतीला, ज्या ठिकाणी आपण मे बी मालेगाव स्टँडवर जाणार आहे। आता तिकडे जाऊ। स्तंभावरील शिवजयंती एक्सप्लोर करून आपण मालेगाव स्टँडला जाणार होतो, पण गर्दी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण डायरेक्टली पंचवटीत आलोय। तिथे महाराजांच्या नवीन स्मारकाचं अनावरण झालेलं आहे। तर चला आपण आधी तिथे काय चालू आहे ते बघूया। बाय पब्लिक, ठीक आहे। आणि तर आज अजून आजच्या ब्लॉगमध्ये आज आपल्यासोबत आपला एक मित्र आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। मंगेश बोरचे नाव आहे त्याचं। आपला जवळचा मित्र आहे, त्याचं सलून आहे। लवकरच त्याच्या सलूनचा पण ब्लॉग येईल, ते पण बघा। तर चला आपण आता पंचवटी जे कालच नवीन महाराजांच्या स्मारकाचं अनावरण झालेलं आहे ते बघूया। महाराजांच्या ज्या स्मारकाचे अनावरण झाले पंचवटी कारंजा येथील, तर तिथे आपण आता जाऊन आलेलो आहे। आणि दादा गाडी काढा, गाडी काढा, चला चला इकडून ये रे, लई गर्दी आहे नाना। तर इथून आपण डायरेक्टली आता नाशिक रोडला जाणार आहोत। बाकीच्या ठिकाणी जायचं नाही, कारण खूप वेळ पण होणार आहे। आता जवळपास 9 वाजले। तर नाशिक रोडला जाऊया आणि तेथील बाकीचे पूर्ण कार्यक्रम एक्सप्लोर करूया। तर फायनली आपण नाशिक रोडला येऊन पोहोचलेलो आहे। तर चला आता इथे काय कार्यक्रम चालू आहेत, किती प्रमाणात काय चालू आहे ते सगळं दाखवतो। नाशिक रोडची शिवजयंती बघून झालेली आहे। आणि आज आपण जाणार आहोत जेल रोडला छत्रपती शिवाजी महाराज चौकात। तर तिथली शिवजयंती एक्सप्लोर करू आणि मग निघूया। सर्व युवकांना या ठिकाणी सहर्ष स्वागत।